सर काय सांगाल, घरफोडीचा गुन्हा झाला होता, त्यामध्ये आरोपी अटक 100% रिकव्हरी झाले. कधी हा गुन्हा घडला होता आणि कशा प्रकारे रिकव्हरी करून आरोपी लागले? 19 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा होती. तर त्या दिवशी फिर्यादी रणजित सिंग, कल्याण सिंग, राज पुरोहित हे त्यांच्या कुटुंबासह मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेले होते. मंदिरवरून ते परत आले त्यावेळी त्यांचा मेन गेट आणि बेडरूमचा टाळा हे तुटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन तपासणी केली. त्याच्यामध्ये त्यांचे जवळपास 35 ते 37 तोळे सोने, 1.5 किलो चांदी आणि रक्कम जवळपास 15.5 लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यास येऊन तक्रार दिली. त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला. रबाळे पोलीस स्टेशन, गुन्हा क्रमांक 432/24, कलम 303, पोट कलम 5, कलम 331, पोट कलम 3 व पोट कलम 4 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला. घटनास्थळी स्वतः पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री डहाणे सर यांनी व्हिजिट केली. एसीपी वाशी डिव्हिजन गावडे सर यांनी व्हिजिट केली. तत्कालीन त्यावेळी सिनियर पी आय धुमाळ सर होते, क्राईम साहेब थिटे साहेब आणि डिटेक्शन ऑफिसर त्यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली. सध्या त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही क्लू नव्हता. सीसीटीव्ही फुटेज मध्ये फक्त आपल्याला तिथून एक स्कूटीवर जात असलेला इसम दिसून आला. त्याचा रूट ज्यावेळी हे स्पेशल टीमने हे केलं, मॅपिंग केलं, त्याच्यामध्ये बाबा त्या विश्लेषण केलं, त्याच्यामध्ये तो जो आहे तो फिर्यादीचा सक्का चुलत भाऊ असल्याचं दिसून आलं. त्यावेळी त्याला 25 तारखेला रात्री घरातूनच ताब्यात घेतला. ऍक्च्युअल मध्ये फिर्यादी आहे हा पहिल्या माळ्यावर राहतो आणि आरोपी जो आहे तो दुसऱ्या माळ्यावर राहतो, जो त्याचा सक्का चुलत भाऊ आहे. त्याला ताब्यात घेऊन 25 तारखेला रात्री साधारणतः 8 वाजता इथं पोलीस स्टेशनला आणलं. त्याच्याकडे 2.25 तास इंट्रॉगेशन करण्यात आलं. आपल्या इंट्रॉगेशन मध्ये त्यांनी गुन्हा केल्याचं कबुली दिलं. त्याच्याप्रमाणे त्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून जवळपास 100% रिकव्हरी म्हणजे 37 तोळे सोने, 1.5 किलो चांदी आणि जवळपास 7.5 लाख रुपये त्याच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे. त्याची अजून पोलीस कस्टडी आहे. 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. उद्या त्याला परत रिमांड कामी हजर करून पुन्हा त्याची आम्ही कस्टडी घेणार आहे. आणि याच्या चोरीचा मागचा उद्देश काय होता? दोघं भाऊच होते आणि त्याला कसं कळलं की घरामध्ये इतकी लोक कॅश आणि इतकं सोनं आहे ते? बरोबर. हा विदेशी डॉग्स आणि कॅट्स आहे तो इम्पोर्ट करतो, त्याचा तो बिझनेस आहे. आताच रिसेंटमध्ये त्यांनी चायनामधून एक डॉग इम्पोर्ट केला होता. 12 लाख रुपये समथिंग त्याची प्राइस होती. परंतु तो डॉग आहे ना तो मयत झाला, त्याच्यामुळे त्याला लॉस झाला. आता लॉस मधून आपण बाहेर कसं निघायचं हा त्याचा विचार चालू होता, जे चौकशीमध्ये रिव्हील झालं. त्याला माहित होतं की बाबा घरी भावाकडे बाबा घरामध्ये त्यांचा बिझनेस आहे, त्या बिझनेसचे पैसे आहेत, जवळपास बाबा घरगुती खानदानी आपले सोनं नाणं आहे आणि नातेवाईक असल्यामुळे घरी ये जा असल्यामुळे त्याला ते घराची पूर्ण माहिती होती. आणि हे ज्यावेळी मंदिराला दर्शन घेण्यासाठी गेले तर ती संधी साधून त्यांनी बाबा ते काम करून घेतलं. इव्हन तक्रार देताना सुद्धा फिर्यादी सोबत हा आरोपी पोलीस स्टेशनला आलेला होता. नंतर हे तपासामध्ये तोच असल्याचा निष्पन्न झाला. तपासामध्ये आरोपी बाबत अजूनही यापूर्वी असे काही गुन्हे वगैरे केले असं काही निष्पन्न झालं? आता आरोपीचं वय आता सध्या 26 आहे. तो मायनर असताना 18 वर्षापेक्षा कमी असताना त्यांनी गुजरातमध्ये पण सेम चोरीचेच 2 गुन्हे केल्याचे आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. पोलीस आपल्याला किती दिवसाची पोलीस कोठडी? आपल्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी भेटलेली आहे. उद्या त्याचा रिमांड आहे. परत आम्ही कस्टडी घेऊन बाकी अजून त्याच्याकडून काय निष्पन्न होत आहे का ते आमचा प्रयत्न चालू आहे. आरोपी एकच आहे? आरोपी एकच आहे. आता बघायला गेलं की इतकी मोठी रक्कम एका व्यक्तीने स्वतःच्या घरात ठेवली होती, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे दागिने ठेवले, त्यांनी एखाद्या जर लॉकरमध्ये ठेवले असते तर कदाचित अशी घटना घडली नसती. तर तुम्ही एक सामान्य नागरिकांना पोलीस या नात्याने इतकी मोठी घरात रक्कम न ठेवण्याकरता काय आव्हान? आमचं आव्हान हेच आहे
की बँकेने खूप काही सुविधा पुरवलेल्या आहेत, लॉकर सिस्टम दिलेलं आहे, इवन फ्री ऑफ कास्ट पण तुम्हाला सेवा पुरवली जात आहे. तर तुम्ही बाबा इतकं दागिने पैसे घरी न ठेवता आपल्या अकाउंटवर किंवा लॉकरमध्ये बाबा सदरचे दागिने ठेवावे, हेच आम्ही रवाळे पोलीस ठाण्याकडून आवाहन करतो. सदरची कारवाई आहे, ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त बारंबे साहेब, माननीय सहपोलीस आयुक्त एनपुरे साहेब, माननीय अतिरिक्त पोलीस आयुक्त साकोरे साहेब, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त